रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस गर्दी वाढते। मात्र या गर्दीचा फायदा घेत काही पर्यटकांकडून सर्रास नियमभंग केला जात असून समुद्र किनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी, रेस लावणं आणि मद्यप्राशनाचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचं चित्र आहे। त्यामुळे कुटुंबासह लहान मुलं आणि महिला पर्यटकांसह आलेले सामान्य पर्यटक भीतीच्या छायेखाली आपला वेळ घालवतायत। समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी समुद्र किनारी वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार काही काळ उपाययोजनाही करण्यात आल्या। मात्र सध्या हे आदेश धुडकावून पर्यटक आपली वाहनं थेट समुद्र किनाऱ्यावर घेऊन जात आहेत। हजारो पर्यटकांच्या गर्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रेस लावल्या जात आहेत। काही ठिकाणी तर वाहनांच्या टपावर बसून मद्यप्राशन करत धिंगाणा घालण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात। कल्याणच्या शहाड उड्डाणपूल परिसरात भीषण अपघात झालाय। एका इको कार चालकानं 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिली। यात 2 जण जखमी झालेत। नागरिकांनी इको चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती, मात्र त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील सावरी गाव इथं सापडलेल्या एमडी कारखान्याची आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिलंय। राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही। जिथं छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे। माझ्या जमिनीचा 7/12 गट 17A अ असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट 4-1 असा आहे। तर शिंदे कुटुंबियांच्या त्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला। ती जमीन योगायोगानं नव्हे तर वडिलोपार्जित असल्यानं आमच्याकडे आले। या जमिनीचा गट क्रमांक 30-10 असा आहे। तसंच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती 15 ते 16 किलोमीटर लांब असल्याचं प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केलंय। माझा जागेशी काही संबंध नाही। उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे। तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही। ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही। माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही। जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे। माझ्या जमिनीचा 7/12 17/1 या क्रमांकाचा आहे। हे 7/12 आहे। अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे। आणि सुषमाताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं। ही जमीन योगायोगा नाही तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा 30/10 आहे। इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे। आमच्या इथे कुठलेही 5 स्टार हॉटेल होणार नाही। इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे। स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे। आमची ही जागा रणजित शिंदेना विकण्यात आलेली आहे। त्याचे कागदपत्र भी आमच्याकडे उपलब्ध आहेत। रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे। तुम्ही त्याची खात्री करू शकता। पोलिसांच्या एफआयआर मध्ये भी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही। त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही। पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे। तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे। केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे। आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय। बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे। त्यांनी आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात आबरू नुकसानाचा दावा दाखल केला जाईल। आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे। आणि जे इतर आरोपी असतील त्यांना भी पकडून आत्महत्या टाकण्याचा या मताचा मी आहे। मुकुंदवाडी विशेष पथकानं 2,20,000 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 4 मोटरसायकल चोरी करणाऱ्या विसंबा टोळीचा पर्दाफाश केलाय। मुकुंदवाडी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोटरसायकल चोरी करणारा सराईत विसंबा यानंच मुकुंदवाडी पोलीस ठाणे हद्दीतून 15 दिवसांपूर्वी 2 मोटरसायकल चोरी केल्या होत्या। त्यावरून त्याचा शोध घेऊन विसंबास विचारपूस केली असता त्यानं चोरी केल्याचं कबूल केलं। अशाच पद्धतीनं काही दिवसांपूर्वी 2 मोटरसायकल चोरी केल्याचंही त्याने सांगितलं। विसंबाकडून 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात।
जे मुकुलवाडी हद्दीमध्ये ज्या बाईक चोरी झालेल्या आहेत मागच्या 2 महिन्यामध्ये, त्यातील 4 बाईक ह्या अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांनी त्या चोरल्याच्या आमच्या तपासात आम्हाला जी बातमी मिळाली होती, त्यावरून आम्ही जे अल्पवयीन विधी संघर्ष बालक आहेत त्यांच्याकडनं त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि गुन्हा ऑलरेडी दाखल आहेत. त्याच्यात आम्ही पुढील कारवाई करत आहोत, कायदेशीर कारवाई त्यांच्याविरुद्ध. कोणत्या पोलीस स्टेशनच्या गाड्या त्या? 4 ज्या गाड्या आहेत त्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या आहेत. इथंच दाखल आहे आपल्याकडे. बरोबर. आणि याच्या आधी काही मुलांचा काही रोल? याच्या आधी पण जो विधी संघर्ष बालक आहे त्याच्यावर याच्यापूर्वी पण बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. किती विधी संघर्ष बालक आहे? 2 विधी संघर्ष बालक, 4 गाड्या. 4. संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या बीडच्या परळीत गोदावरी परिक्रमा यात्रेचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं. या यात्रेत सुमारे 300 साधू संत सहभागी झाले असून धर्म आणि संस्कृतीचा जागर या यात्रेच्या माध्यमातून केला जातोय. छत्रपती संभाजी महाराज चौकात गोदावरी परिक्रमा यात्रेचे JCB मधून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज चौक ते वैद्यनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीत परळीकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराजांच्या दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरापर्यंत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धर्माबाद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना अमोल मिटकरी म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नांदेड जिल्ह्यातील 1 नंबरचा पक्ष राहील आणि धर्माबाद नगर परिषद आमच्या ताब्यात दिली तर या ठिकाणचे जे मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. हा शब्द अजित पवार आणि त्यांच्या वतीनं आणि संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही देत आहोत असं ते म्हणाले. मला हा विश्वास आहे, ज्या निवडणुका आता झाल्या, आम्ही निवडणुकीचा अनुभव घेतला आणि आम्ही पण थोडी माहिती पत्रकारांकडून घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात 1 नंबरवर तर राहीलच, सोबतच येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेकर पक्ष हा राष्ट्रवादी ठरेल. आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीनं पत्रकारांच्या समोर सांगतो, लाईन ऑफ द डे, अजितदादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील. लाईन ऑफ द डे. आणि त्याचं कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, शेतकरी म्हणून असलेल्या लाडक्या भावांचा आशीर्वाद, पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल. आणि आणखी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमचा श्वास आहे. जरी महायुतीच्या सत्तेत आम्ही सहभागी असलो असं आपल्याला दिसतं, अनेक ठिकाणी तर आमच्या विरोधातच आमच्या सोबत असलेले लोक. पण तुम्हाला मी सांगतो, इथे तेच आहे चित्र. आता प्रतापाणी साहेब बोलले म्हणजे अधिक त्यात खोलात जाणार नाही, पण एक तुम्हाला सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण साहेब, APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा विचार, साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा गांधींचा विचार हा आमचा पक्षाचा विचार आहे. ती विचारधारा होती, आहे आणि शेवटपर्यंत राहणार, यात काही दुमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकासह सर्वसामान्यांच्या सोबत राहील, याची ग्वाही अजितदादांच्या वतीने आम्ही सर्व त्या पक्षाचे कार्यकर्ते देतो. वर्ध्याच्या आर्वीत धक्कादायक घटना घडले. ट्युशन क्लासला सायकलनं जात असताना एका भरधाव ट्रकनं चिरडल्यानं 14 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालाय. विभूती विकास डागा असे या मृत मुलीचं नाव आहे. आर्वीच्या धरमकाट्याला लागत असलेल्या देऊरवाडा मार्गावर ही घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. अक्कलकुवा तहसीलदारांनी आदेश पारित करत या जमिनीवरील सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवत ही जमीन मूळ मालकांना परत करण्याचे आदेश दिलेत. आधी विदेशी नागरिकांचं बेकायदेशीर वास्तव्य, त्यात झालेला गुन्हा, त्यानंतर ईडीची झालेली कारवाई, विदेशी मदतीबाबतचे परवाना रद्द, आता जमीन बेकायदेशीर हस्तांतरण, या सगळ्याच प्रकरणामुळे सध्या जामिया शिक्षण संस्था चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळे या जमीन प्रकरणात आदिवासी बांधवांकडून लागलेल्या निकालानंतर या जामिया संस्थेनं अशा पद्धतीनं आणखीन काही जमिनी घेतल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील या संस्थेच्या विविध विषयांवर आरोप करत आहेत. सदरच्या आदिवासीच्या जमिनी आहेत. दोघी गट नंबर मौजे पिपरीपाणी येथील गट नंबर 4 अ 4-1 4-2 जे आहे त्या मूळ आदिवासींच्या आहेत. त्या पुन्हा मूळ आदिवासींना मिळाव्यात या संदर्भातली आम्ही तक्रार केलेली होती.
जामिया इस्लामिया या संस्थेने ज्या जमिनी आदिवासींच्या नॉन आदिवासी म्हणून त्यांनी जे हस्तक्षेप केलेला आहे ते कुठेतरी बेकायदेशीर आहे आणि समाजामध्ये आम्ही सुशिक्षित नागरिक याच्यामुळे आदिवासी सुशिक्षित नागरिक म्हणून मी याच्यामुळे पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टीचा मी वैयक्तिक म्हणून खूप आणि अगदी निषेध करतो मी या गोष्टीचा की आदिवासींच्या जमिनी अशा बेकायदेशीर लोकांनी बळकावल्या या संदर्भात। शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील दाते वस्तीवर घरासमोर बिबट्याची दहशत निर्माण झाली। रात्री घरासमोर आलेल्या बिबट्यानं एका श्वानाची शिकार केले। श्वानाच्या मदतीसाठी दुसरा श्वान धावून आला, मात्र बिबट्यासमोर त्याचाही काहीच निभाव लागला नाही। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं तातडीनं बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना दक्षता घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय। गोपुरी चौक ते साटोडा रस्त्याचं काम मागील 2 वर्षांपासून रखडलेलं असल्यानं अलोडी परिसरातील ग्रामस्थांचा संयम अखेर संपलाय। धुळीमुळे आरोग्याच्या समस्या, अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचा धोका आणि वाहतुकीची मोठी गैरसोय होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकत्र येत मेणबत्त्या लावून मौन पाळत ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या विरोधात प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहिली। येत्या 3 दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास रस्त्यावर बसून रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। साटोडा बायपास ते गोपुरी चौक हा रस्ता मंजूर होऊन 2.5 वर्ष झाले। 2.5 वर्ष मंजुरीला होऊनही त्यांनी पहिले 6 महिने काम उशिरा सुरू केलं आणि आता 2.5 वर्ष झाले पण काम अर्धही पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यानंतर उरलेल्या जागेवर त्यांनी बेड कॉन्क्रीट टाकून ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना एवढा प्रचंड त्रास होत आहे धुळीचा की बऱ्याचशा लोकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। प्रशासनाला माझी हीच विनंती राहील की तुम्ही 2-2 वर्ष 700 मीटर रस्ता 1.25 किलोमीटर रस्ता बांधायला 2 वर्षाचा कालावधी देता का? आणि देत असाल तर मग सर्व ठेकेदारांना दिला पाहिजे। तुम्ही कालावधी का वाढवून देता त्या ठेकेदाराला? आपले काही आर्थिक लागेबांधे असू शकतात त्याच्यासोबत, त्यामुळेच आपण इतका वेळ त्याला देत आहे। कारण 1.5 किलो ते 2 किलोमीटर हा रस्ता असून याच्या बांधकामासाठी जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षाचा कालावधी दिला जातो आणि या रस्त्याला आता 2.5 वर्ष झाले, म्हणजे त्याला तुम्ही नेहमी एक्सटेन्शन देत राहाल आणि तो रस्ता कंप्लीट करण्यासाठी आणखी 2 वर्ष घेईल। येथील बिचारे गरीब लोक आहे, इथे लागूनची एक आमची गरीब लोकांची वस्ती आहे, त्यांच्या मुलाबाळांना श्वसनाचा प्रचंड त्रास इथे होत आहे आणि बरेचसे आता जर कोणी मुलगा आजारी पडला, कोणी म्हातारा आजारी पडला तर आम्ही सरळ त्याला घेऊन BNC ऑफिसला नेऊन ठेवणार आणि पुढची जबाबदारी BNC ऑफिसची राहणार, एवढेच मी सांगतो। आणि त्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांनी परत वेगाने कामाला सुरुवात न केल्यास रिंग रोड उला आम्ही चक्काजाम आंदोलन करू, एवढीच घोषणा आपल्यासमोर करतो।